नीता नाश्ता करत होती तेव्हा अचानक तिला मळमळल्यासारखं झालं आणि ती बाथरूममध्ये उलटी करण्यासाठी गेली. सासू ज्योतिताई त्यांच्या मुलाला मोहितला म्हणाल्या की अरे तुझ्या बायकोची तब्येत खराब आहे आणि तू एवढा आरामशीरपणे कसा काय खात आहे, तिच्याकडे जरा लक्ष दे, जा जरा तिच्या पाठीवरून हात फिरव, तिला कशाची गरज आहे का बघ. मोहित रागाने म्हणाला की आई, मी तिला माझी बायको मानत नाही, त्यामुळे मला माझं तू कर्तव्य सांगू नकोस. तुझी आवडती ती सून आहे ना, मग जा तूच तिची मदत कर. मुलाचं बोलणं ऐकून ज्योतिताईला खूप राग आला आणि उठून त्या बाथरूममध्ये आपल्या सुनाच्या पाठीवरून हात फिरवू लागल्या. नीताची तब्येत खूपच खराब झाली. ज्योतिताई तिला बेडवर झोपवताना म्हणाल्या की सुनबाई, 2-3 दिवसापासून तुझी तब्येत खराब आहे, आज तुला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. थोड्या वेळाने मोहित पण ऑफिसला निघून गेला. घरातील राहिलेलं काम ज्योतिताईंनी केलं आणि नीताला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या. नीता खूप नाराज होती. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर अशी खबर मिळाली की खबर ऐकून दोघी पण हैराण झाल्या. नीता तर रडू लागली. दोघी पण रस्त्याने शांत होत्या, एकमेकींना काहीच बोलत नव्हत्या. घरी आल्यावर शांतपणाने नीता तिच्या बेडवर बसली आणि तिच्या डोळ्यातून अजून पण अश्रू येत होते. ती विचार करत होती की जर मोहित मला त्यांची बायको मानत नाही तर मग या बाळाचं काय भविष्य असेल. संध्याकाळी मोहित जेव्हा ऑफिसवरून घरी आला त्या घरात एकदम सन्नाटा निर्माण झाला होता. ज्योतिताईने त्याला त्यांच्या खोलीमध्ये बोलवलं आणि त्याच्यावर ओरडत म्हणाल्या की अभिनंदन बाळा, तू आता बाबा होणार आहेस. ही खबर ऐकून मोहित पण आश्चर्यचकित झाला, पण स्वतःला सांभाळत म्हणाला की जर मी तिला बायको मानतच नाही तर बाळाची जिम्मेदारी माझ्यावर ढोकलू नकोस. आधीच तर या बायकोचं ओझं घेऊन फिरत आहे, आता या बाळाची जबाबदारी माझ्यावर टाकू नकोस. तू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तिचं अबॉर्शन कर. ज्योतिताई रागाने उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की मला माहित आहे तुला नीता अजिबात आवडत नाही, मग ती कशी प्रेग्नेंट राहिली आहे, तू कोणत्या अधिकाराने तिच्यासोबत संबंध बनवले होते. मोहित म्हणाला, झाली आहे एकदा चूक म्हणून काय त्या बाळाला डोक्यावर घेऊन आता मी नाचू का. आता ज्योतिताईला सहन झालं नाही. त्यांनी जोरदार कानाखाली त्यांच्या मुलाला लावले आणि म्हणाल्या की मूर्खा, आपल्या अंश बाबतीत एवढं वाईट बोलतात का. मोहित घराच्या बाहेर रागाने निघून गेला आणि इकडे खोलीमध्ये नीता तिच्या नशिबावर कोसत होती. आईची माया न भेटता ती मोठी झाली होती. जेव्हा ती जन्माला आली तेव्हाच तिची आई तिला सोडून गेली. तेव्हापासून तिला तिच्या आजीने आत्याने तिला पांढऱ्या पायाची म्हणून हिणवलं आहे. पण तिचे वडील खूप चांगले होते. ते तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होते. खूप जणांनी तिच्या वडिलांना दुसरे लग्न करायला सांगितले, परंतु त्यांनी नीतासाठी दुसरे लग्न केलं नाही. जेव्हा नीताचं शिक्षण झालं तेव्हा त्या गावात ज्योतिताई आल्या होत्या, कारण ज्योतिताईच्या नवऱ्याचा मित्र म्हणजेच नीताचे वडील होते. नीता त्यांच्यासोबत खूप सभ्यपणाने बोलत होती आणि ज्योतिताईला पहिल्या नजरेतच नीता खूप आवडली. त्यांनी लगेचच तिचा फोटो मोहितला पाठवला आणि म्हणाल्या की मोहित, मी तुझं लग्न याच मुलीसोबत करणार आहे. मोहित म्हणाला की पण आई, पहिल्यांदा मी त्या मुलीसोबत बोलणार आहे आणि नंतरच तिच्यासोबत लग्न करणार आहे. ज्या दिवशी मोहित नीताला भेटण्यासाठी आईसोबत आला होता तो येण्याआधीच अचानक नीताच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. त्यामुळे मोहित आणि ज्योतिताई डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले. ज्योतिताई नीताच्या वडिलांपाशी गेल्या आणि तिचे वडील म्हणाले की ताई, मी आता जास्त दिवस जगत नसतो. तुम्ही म्हणल्याप्रमाणे माझ्या मुलीचं लग्न मला लवकर पाहायचं आहे, म्हणजे मी निश्चिंत जाऊ शकेल. ज्योतिताई मोहितपाशी आल्या आणि म्हणाल्या की हे बघ बाळा, नीताच्या वडिलांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुला तिच्यासोबत लवकरात लवकर लग्न करावं लागेल. पण आई, मी तिला न ओळखता लगेच तिच्यासोबत कसं लग्न करू शकतो. अचानक तिथे नीता आली आणि म्हणाली की बाबांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे, डॉक्टरांनी मला बाहेर पाठवलं आहे. आणि ती ज्योतिताईच्या गळ्यात पडून रडू लागली. मोहित द्विधामध्ये फसला होता. मजबुरीने त्याला नीतासोबत लग्न करावं लागलं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी
तिचे वडील तिला सोडून गेले. 13 दिवस सगळं क्रियाक्रम करून 15व्या दिवशी ते सगळे घरी आले. नवीन सून पाहण्यासाठी सगळे घरी येऊ लागले. मोहितची खोली फुलांनी सजवायची तयारी करू लागली. या दिवसात मोहितला तिच्यासोबत बोलण्याचा चान्सच भेटला नाही. जेव्हा तो संध्याकाळी त्याच्या खोलीत आला तर त्याने पाहिलं की त्याची बायको नीता गाढ झोपली होती. तेव्हा पण तिच्यासोबत बोलण्याचा त्याला चान्स मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहितचा खूप महागातला ड्रेस ती फोल्ड करून बेडवर ठेवत होती. मोहित रागाने तिला म्हणाला की तुला समजत नाही का? किती महागातला ड्रेस आहे, याला हँगरला अडकून ठेवायचा असतो, असा फोल्ड करायचा नसतो. नीता म्हणाली की सॉरी, मला माहीत नाही. मोहित रागाने म्हणाला की त्यामुळेच तर मला गावाकडच्या मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं. माहीत नाही, माझं नशीब फुटकं होतं म्हणून तुझ्यासोबत लग्न झालं. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून नीता तर आश्चर्यचकित झाले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिचे नवीन नवीन स्वप्न सगळी मोडली होती. मोहित रागाने तिला म्हणाला की आता हे अश्रू दाखवून मला वशमध्ये करण्याचा प्रयत्न करू नको. आणि मग मोहित बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेला. नीता तिच्या रूममधून बाहेर आली. बाहेर ज्योतिताई तिला खूप आशीर्वाद देत होत्या. त्यानंतर त्यांनी तिला गोडाचा शिरा बनवायला सांगितला. जेव्हा मोहितला तो शिरा खाण्यासाठी दिला तेव्हा तो म्हणाला की इतका गोड शिरा बनवत असतात का? यामध्ये किती तूप टाकले आहे? तुम्हा गावाकडल्या लोकांना फक्त खायचं कळतं आणि त्याचे काय परिणाम होतात ते माहीत नाहीत. ज्योतिताईला खूप राग आला. त्या म्हणाल्या की अरे, तुला जसा शिरा आवडतो तसा ती हळूहळू शिकेल, त्यामुळे एवढं ओरडण्याची काहीच गरज नाही. तिकडे नीता खूप घाबरली. ती विचार करते की ज्या माणसासोबत माझं आयुष्य जायचं आहे तोच माणूस मला पसंत करत नाही. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. ती लगेचच किचनमध्ये गेली. ती विचार करते की लहानपणीच आई गेली, नंतर वडील गेले, आता माझ्या आयुष्यात माझं असं कोणीच उरलं नाही. पण ज्योतिताई तिला खूप प्रेम देत होत्या, त्यामुळे ती जरा आनंदी राहत होती. पण संध्याकाळी तिचा नवरा तिच्यासोबत वाईट व्यवहार करत होता. ती बेडवर झोपत होती आणि तो सोफ्यावर जाऊन झोपत होता. तिला तिच्या नवऱ्याच्या जवळ जाण्याची इच्छा होत होती. लग्न झालं तरी पण ते एका कुमारिकासारखं आयुष्य जगत होती. एक दिवस दारूच्या नशेमध्ये मोहित घरी आला. तो पडणारच होता तेव्हा नीताने त्याला सावरलं. त्यामुळे तिच्या स्पर्शाने मोहित मंत्रमुग्ध झाला. तो तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. तो हे विसरला की त्याला ही गावंढळ बायको अजिबात आवडत नाही. तो त्या रात्री तिच्या खूप जवळ गेला आणि आपल्या नवऱ्याचा स्पर्श मिळाल्यामुळे ती खूप आनंदित झाली. पण जेव्हा तो सकाळी लवकर उठला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या शेजारी नीता झोपली होती. त्याने तिला त्याच्यापासून ढकलून दिलं आणि म्हणाला की मला प्रेमाच्या जाळ्यात फसवत आहेस. मी नशेमध्ये होतो म्हणून तू माझा रात्री फायदा घेतला आहेस. तिला वाटले होते की रात्रीमध्ये जो गोड प्रसंग झाला त्यानंतर तिचा नवरा तिला स्वीकारेल, परंतु तो तर तिला खूप वाईट बोलू लागला. आज जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे त्यामुळे तिचं मन खूप दुखलं होतं. तिला विचार येतो की जर नवरा मलाच प्रेम देत नाही तर माझ्या मुलाला काय प्रेम देणार आहे. इकडे ज्योतिताईला वाटत होतं की कुठे ना कुठे या सगळ्यात माझी चूक आहे, म्हणून नीताला हे सगळं सहन करावं लागत आहे. संध्याकाळचा जेवणाचा टाइम झाला त्यामुळे ज्योतिताई तिला जेवणासाठी बोलवा गेल्या. तिला उदास पाहून ज्योतिताई म्हणाल्या, मला माहित आहे सुनबाई, अशा वेळी तुला नवऱ्याची साथ खूप गरजेची आहे. मला माफ कर सुनबाई, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. एवढ्या घाईघाईमध्ये तुझं लग्न मोहित सोबत करून नव्हतं द्यायला पाहिजे, नाहीतर एवढे वाईट दिवस तुला बघायला भेटले नसते. आणि ज्योतिताई डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. त्यांच्या अश्रू पुसत नीता म्हणाली की आई, यामध्ये काही तुमची चूक नाही. तुम्ही तर मला किती प्रेम करत आहात. तेव्हा बाहेरून मोहित घरात आला आणि तो कोणाचाही विचार न करता जेवण करू लागला. ज्योतिताईला खूप राग आला. त्या त्याच्यापाशी गेल्या आणि म्हणाल्या की तुझ्या बायकोची तब्येत खराब आहे आणि तुला कसं जेवण जात आहे. ती तुझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे. जेवणाच्या ताटावरून उठून मोहित म्हणाला की मला असली गावंढळ बायको नव्हती पाहिजे जशी ती आहे. मान्य आहे ती सर्व गुण संपन्न आहे, परंतु ती माझ्या डोळ्याला भावत नाही.
जर तुला ती आवडत नव्हती तर तिच्याजवळ जाण्याआधी 10 वेळा विचार करायचा असतो. मोहित म्हणाला. म्हणजे एक चूक केली आहे म्हणून तिला एका बायकोचा दर्जा देऊ का? आणि मोहितच्या खोलीत जाऊन तो झोपला. अशा प्रकारे पूर्ण रात्र त्यांची गेली. दुसऱ्या दिवशी ज्योतिताई आणि मोहित या दोघांमध्ये अजून भांडणे झाले. आज तर रागाने ज्योतिताई त्याच्या पाठीमागे गेल्या. त्यांनी समोर पाहिलं तर एका टपरीपाशी मोहितने गाडी थांबवली आणि तिथे तो बसला. तेव्हा तिकडून मोहितचा मित्र सुशांत येत होता. तो खूप उदास होता. त्याला पाहून ज्योतिताई हैराण झाल्या. पण जेव्हा सुशांतने मोहितला पाहिलं तेव्हा त्याला फार आनंद झाला. सुशांत जाऊन त्याच्या गळ्यात पडला. मोहित त्याला म्हणाला की अरे सुशांत, कुठे गेला होतास आणि तू एवढा उदास का दिसत आहे? 4 महिन्यापूर्वी तर तुझं लग्न झालं आहे आणि तू नाराज आहेस. सुशांत म्हणाला की अरे तुला काय सांगू, माझ्या बायकोमुळेच माझी ही हालत झाली आहे. मी तिला आता घटस्फोट देणार आहे. तिला घराच्या बाहेर काढलं आहे. हे सगळं ऐकून मोहित दंग झाला आणि विचार करू लागला की ही आयडिया मला का आली नाही? मी पण हिला घटस्फोट देऊन घरातून हाकलून देऊ शकतो. अचानक मोहितच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आले. तो आनंदाने सुशांतला म्हणाला, बरं झालं सुशांत, आज तू भेटला. तुझ्यामुळे माझ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मिळाले आहे. सुशांत म्हणाला की अरे तुला कशाचा त्रास आहे? अरे सुशांत, ज्या प्रकारे तू बायकोला त्रास होऊन घटस्फोट देणार आहे तसाच मी पण माझ्या बायकोला घटस्फोट देणार आहे. पण मोहित, तू तुझ्या बायकोला का घटस्फोट देणार आहे? कालच तुझी आई मला मंदिरात भेटली होती. तुझी आई म्हणत होती की तुझी बायको खूप गुणी आहे आणि त्या आता आई पण बनणार आहे. पण मित्रा, मला ती माझी गावंढळ बायको अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी तिला घटस्फोट देणार आहे. आपल्या मित्राचं बोलणं ऐकून सुशांतला राग आला. तो त्याला म्हणाला की तुला माहित आहे का मित्रा, मी माझ्या बायकोला का घटस्फोट देत आहे? अरे माझी बायको घरात कोणालाच मान सन्मान देत नाही. आईकडून सगळं काम करून घेते. सकाळी उशिरा उठते आणि खाऊन पिऊन झाल्यावर फक्त मोबाईल चालवत बसते. त्यानंतर दुपारचं जेवण करून बाहेर फिरायला निघून जाते. माझी आई दिवस रात्र काम करते. जेव्हा मी तिला घरात काम कर म्हणालो तेव्हा ती म्हणाली की मी शिकलेली आहे, त्यामुळे नोकरी करणार आहे, घरात काम करणार नाही. मी तर जॉब करणार आहे. अरे ती नंतर जॉबला जायला लागली आणि सगळे पैसे पार्टी वगैरे करून घालवत होती आणि शिवाय माझ्याकडून पण सगळे पैसे घेऊन ती गरजा भागत होती. एवढेच नाही तर लग्नाच्या 2 महिन्यानंतर ती प्रेग्नेंट राहिली. ती डायरेक्ट म्हणाली की मी अबॉर्शन करणार आहे. या मुलाला जन्म देऊन मला माझी फिगर खराब करायची नाही आणि तिने अबॉर्शन केले. एवढेच नाही तर ती आता एवढा त्रास देऊ लागली आहे की आम्हाला रात्र झोप देत नाही. ती नेहमी घरात पार्ट्या करत असते. मी तिला घरातून हाकलून दिले आहे आणि आता कोर्टमध्ये तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी पण तिला घटस्फोट देणार आहे. अरे मोहित, तुझं आयुष्य किती छान आहे आणि का खराब करायला निघाला आहेस? मोहित विचार करू लागला की याच्या आयुष्यात काय काय घडलं आहे आणि मी छोट्या छोट्या गोष्टीसाठी नाराज होत आहे. तो विचार करू लागला की बाळ मला नाही पाहिजे. त्या बाळाला माझी बायको जन्म द्यायला तयार झाली आहे. अजून ती घरात किती आदराने वागवते, कोणालाच त्रास देत नाही, घरात सगळं काम करते, वेळेवर जेवण देते. आता मोहितला पश्चाताप होऊ लागला की आईने माझ्यासाठी योग्यच मुलगी निवडली आहे. तो त्याच्या मित्राला म्हणाला की धन्यवाद सुशांत, तुझ्यामुळे मी आज चांगल्या वाटेवर चाललो आहे. त्यानंतर तो एक गुलाबाचे फूल घेऊन घरी गेला. खोलीमध्ये नीता पुस्तक वाचत बसली होती. तो तिला म्हणाला की ऐक ना, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. नीताला कळालं की यांना महत्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे ती उठून उभी राहिली. मोहित लगेचच गुडघ्यावर बसला आणि तिला गुलाबाचे फूल देत म्हणाला की मला माफ कर नीता, मी तुला खूप त्रास दिला, पण मला आता तुझी किंमत कळाली आहे. तू या वेड्या नवऱ्याला माफ करणार आहेस का? नीताला विश्वासच बसत नव्हता की तिचा नवरा बदलला आहे. ती म्हणाली की मी तर या बाळाला जन्म दिल्यानंतर लांब निघून जाणार होती. मोहित तिच्या जवळ गेला आणि तिला म्हणाला की मला माफ कर, माझ्याकडून खरंच मोठी चूक झाली. तुला ओळखण्यात माझ्याकडून चूक झाली आहे
आणि मोहितने आनंदाने नीताला मिठीत घेतलं. त्यानंतर मोहित आईच्या रूममध्ये गेला आणि म्हणाला की मला माफ कर, मी तुझ्या पसंतीला नावे ठेवत होतो, परंतु तू एकदम परफेक्ट सून या घरात आणली आहेस. ज्योतिताई त्याच्या बोलण्यावर हसल्या आणि त्याच्या कानाला पकडत म्हणाल्या की ठीक आहे, तुझी शिक्षा ही आहे की आजपासून तू नीताची खूप काळजी घ्यायची आणि तिला कोणता त्रास द्यायचा नाही. तुला ही शिक्षा मंजूर आहे का? मोहित म्हणाला की हो, मला ही शिक्षा मंजूर आहे. आणि या गोष्टीवरती तिघे पण खळखळून हसले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.